दिल्ली येथे जंतर मंतरवर विविध सामाजिक व पर्यावरणीय प्रश्नांवर सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला वणी शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक संघटना तसेच जागरूक नागरिकांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। तसेच पर्यावरणवादी सोनम वांगचुक आणि आंदोलनकर्त्यावर झालेल्या कथित दडपशाहीचा विरोध तीव्र निषेध व्यक्त करत राष्ट्रपतींच्या नावे उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत आज दिनांक 20 जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून आंदोलनकर्त्यावर दडपशाही करण्याऐवजी शासनाने संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत। लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनाद्वारे केंद्र सरकारने लोकशाही मूल्यांचा सन्मान राखत आंदोलनकर्त्याशी सकारात्मक व पारदर्शक संवाद साधावा, तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य व घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली आहे। सदर निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर, काँग्रेस नेते संजय खाडे, शिवसेना उबाटा जिल्हाध्यक्ष संजय निखाडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष विकेश पानगाटे, मनसे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहकार, नगरसेवक अजय धोबे, प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील, ॲडव्होकेट दिलीप परचाके, प्रवीण खानजोडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक संघटनांचे प्रतिनिधी व जागरूक नागरिक उपस्थित होते। निवेदनाची प्रत भारताच्या राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत पाठवण्यात आली आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे। तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। कब लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे जोरों से। कब लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे जोरों से। मोदी हटाओ, देश बचाओ। मोदी हटाओ, देश बचाओ। चौकीदार चोर है, चौकीदार चोर है। आजचं निवेदन खरोखर देशामध्ये संतापाची लाट उसळली असताना सुद्धा या मोदी सरकारला जाग येत नाहीये। हुकुमशाही या देशामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न काय, हुकुमशाही सुरू केल्यासारखे ते वागतायत। आत्ताच आपण पाहतोय की विद्यार्थ्यांचा पेपर लीक झाला आणि त्यामुळे अनेकशा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। काही पक्षांनी जंतर मंतरवर उपोषण चालू केलं, अनशन चालू केलं, त्याच्यावर विरोध प्रकट करणं चालू केलं। त्याला आपल्या देशाचे वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी पाठिंबा देऊन त्यांनी सुद्धा आमरण उपोषण चालू केलं। परंतु सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ज्या प्रकारे उचललं ते अख्ख्या देशाने पाहिलं आणि विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी, उद्याच्या भविष्यासाठी, आपल्या मुलांसाठी लढणारे सोनम वांगचुक यांच्यावर केलेला अत्याचार हा खरोखर निषेधार्थ आहे। आणि म्हणून आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक या भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये एक लाट उचललेली आहे। हे छोटीशी मागणी होती की मंत्र्याचा राजीनामा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यात यावा। परंतु आम्हाला कळत नाही की या मोदी सरकारला झालं काय की ज्याच्यामुळं इतक्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, जो पेपर लीक झाला त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही। त्याच्यानंतर आता CCTVचे आपण रिझल्ट पाहतो, त्या रिझल्टमध्ये बरीचशी तफावत आल्याचं विद्यार्थी ओरडत आहेत। एक प्रकारे विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार हा आम्ही कदापिही खपून घेणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व पक्षांनी आज निवेदन केलेलं आहे की सोनम वांगचुक यांच्यावर अत्याचार करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध दर्शवलेला आहे आणि जोपर्यंत सरकार त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन पेटत राहील। येणाऱ्या 9 तारखेला या वणी मतदारसंघाच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींना आवाहन करतो की उद्या जर मुलांचं भविष्य वाचवायचं असेल तर येणाऱ्या 9 तारखेला आपण सर्वांनी आमच्या आंदोलनामध्ये, सर्व पक्ष आंदोलनामध्ये आपण सामील व्हावं, जेणेकरून हे माजलेलं भाजप सरकार आहे यांना जाग आली पाहिजे आणि आपण सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे। त्याकरिता आज आम्ही इथे निवेदन केलं। आता या पुढचे आंदोलन आमचे उग्र स्वरूपात होतील। पोलिसांना आणि मोदी सरकारला आणि BJP सरकारला जे काही करायचं असेल त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही लढा द्यायला तयार आहोत, आम्ही उद्याच्या भविष्याच्या मुलांसाठी लढा द्यायला तयार आहोत। निंदनीय प्रकार देशात चालू आहे। शिक्षण व्यवस्था पूर्ण ढासळली आहे। माननीय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी सर्व अभिजित दिप्ते व त्याची सर्व टीम, सोनम वांगचुक ज्याप्रमाणे त्याला उचलल्या गेलं तर लोकशाहीचा गळा दाबला गेला। कारण लोकशाहीमध्ये पूर्ण अधिकार आहे, आपल्याला पूर्ण एक आयुध आहे आपलं। तर जे आपल्या न्याय हक्कासाठी जर एखादं आंदोलन होत असेल, शांततेच्या मार्गाने होत असेल, त्याला अधिकार आहे। तो अधिकार पूर्ण गदा आणली आहे। त्यांनी ज्या पद्धतीने सोनम वांगचुकला उचललं त्या अतिशय दडपशाहीच्या येणाऱ्या काळात लोकशाही वाचते का नाही, लोकशाही संपली, हुकुमशाही लागली। तर ज्यावेळेस इंग्रजाच्या काळात हुकुमशाही होती त्यावेळेस
अनेक असे आंदोलन तयार झाले, तसेच आंदोलन येणाऱ्या काळात होणार आहे. तर भविष्यात धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालणार आहे. मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय वनी विधानसभेतील सर्व पूर्ण यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा यातील सर्व मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातसुद्धा आंदोलन पेटलं आहे. भविष्यात हा प्रकार निंदनीय आहे. लोकशाही जर आपल्या खरंच जिवंत ठेवायची असेल, बाबासाहेब संविधान जिवंत ठेवायचं असेल तर भविष्यात आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. कारण हे सरकार निगरगट्ट सरकार आहे, यांना काही देणं घेणं नाही आहे. जर देणं घेणं असतं तर कमीत कमी 20 ते 22 दिवस झाले का मोठ्या प्रमाणात एक साधं शासनाचा प्रतिनिधी, केंद्र शासनाचा प्रतिनिधी तिथे गेला नाही. ज्यावेळेस मागच्या वेळेस 14 मध्ये आंदोलन झालं अन्न हजाराचं, त्यावेळेस शासनाचे प्रतिनिधी 3 दिवसानंतर सुद्धा तिथं कंटिन्यू तिथं चर्चा करत होते. चर्चा करत असताना त्यांना एक चांगलं ट्रीटमेंट देत होते. परंतु हे साधं एक शासनाचा कोणता प्रतिनिधी गेल्यामुळे हे केवळ एक जाळ गेंड्याची कातडी याच्यावर चढली आहे. त्यामुळे अशा सरकारला कुठेतरी धडा शिकवला पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन त्या निषेध केला पाहिजे. येणाऱ्या काळात धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा होत नाही तोपर्यंत आपण चूप बसणार नाही, सर्वपक्षीय लोक चूप बसणार नाही. म्हणून एकत्र येऊन एक लढा, हा लोकशाही वाचवायचा लढा आहे. हा लढा कायम समोर जोपर्यंत लोकशाही येणाऱ्या काळात लोकशाहीला आपल्याला वाचवायचे आहे. म्हणून हे लढा आपला कायम येणाऱ्या काळात तीव्र करायचा आहे. सर्वपक्षीय लोकांनी एकत्र आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आम्ही इथे एसडीओ साहेबाकडे निवेदन देण्यासाठी आलो. सोनम वांगचूक आणि अभिजित तिपके यांचं जे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, जे आज आपल्या देशातली परिस्थिती आहे. अगोदर 10वी 12वीचे पेपर फुटत होते, आता TET नीटचे पेपर फुटले. असंख्य या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे भाजपचं सरकार आहे यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात जो हा शिक्षण क्षेत्रावर असो किंवा कोणत्याही क्षेत्रावर जो अत्याचार आणि दादागिरी चालू आहे याचा आम्ही सर्व पक्षातर्फे निषेध करतो. आज पेपर नाही, पेपर फुटले, या देवळातल्या तिजोऱ्या फुटल्या, खासदार फुटले आणि याला सर्वस्वी जबाबदार हे भाजप सरकार आहे. आणि या भाजप सरकारचा आम्ही सर्व पक्षातर्फे निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागील काही महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये विद्यार्थी या भारतीय जनता पक्षाच्या मोदी आणि शहाच्या सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे. नीट पेपर फुटीचं प्रकरण संपूर्ण देशामध्ये गाजत आहे. नीट पेपर फुटीच्या या प्रकरणामुळे काही विद्यार्थ्यांना त्यांचा जीव गमवावा लागलेला आहे. आणि म्हणून नीट पेपर फुटीला कारणीभूत असणारं मोदीचं सरकार आणि खास करून केंद्रीय शिक्षण विभाग आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय या मंत्रालयाचे जबाबदार म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांची नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा या एक मागणीसाठी संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू असताना या देशाचं भाजपचं सरकार, मोदीचं सरकार, मगरूर असणारं सरकार त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा देण्यासाठी या ठिकाणी मागे पुढे पाहत आहे. किंबहुना ते देण्यास तयार नाही अशी सारी परिस्थिती आहे. त्यांचा राजीनामा घेण्यासाठी जंतर मंतर येथे दिल्लीला फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक यांनी 20 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. त्यांना बळजबरीने दवाखान्यामध्ये हलवण्यात आलेलं आहे. त्यांच्या जागेवरती कॉक्रोचचे संस्थापक अभिजित तिपके यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. मात्र आज आपण जंतर मंतरवरती पाहतो आहे तर संपूर्ण जालियनवाला बाग हत्याकांड ज्या पद्धतीनं झालं, ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या देशातल्या नागरिकांवरती जो दुर्व्यवहार होत होता तशाच रीतीचा दुर्व्यवहार, अत्याचार या देशातलं स्वतंत्र असणाऱ्या या देशातलं सरकार, भाजपचं सरकार करते आहे. तरुणावर लाठीचार्ज करण्याचं काम, महिलांची पिडवणूक आणि त्यांना लाठीचार्ज करण्याचं काम या देशाचं सरकार या ठिकाणी करते आहे. आणि म्हणून वणी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि युवकांच्या संघटनांच्या वतीने आज आम्ही दिल्लीमध्ये होत असलेल्या जंतर मंतर ते संसद हा जो मार्च होत आहे त्या मार्चला आम्ही पाठिंबा देण्यासाठी पाठिंब्याचं पत्र या उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतीला पाठवलेलं आहे. आणि आम्ही निवेदनामध्ये स्पष्ट इशारा दिलेला आहे की देशातला विद्यार्थी ज्या पद्धतीने एकवटलेला आहे त्याच रीतीनं आम्ही वणी विधानसभा क्षेत्रातले सर्व राजकीय पक्ष एकवटलेला आहोत. आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये जे देशामध्ये आंदोलन भाजप आणि या मोदीच्या सरकारमध्ये उभं होईल त्या आंदोलनामध्ये निश्चितपणानं या वणी विभागातील सर्व कार्यकर्ते, नेते एकजुटीनं या भाजप सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करतील.